तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व आमदार त्याचा विरोध करत आहेत हे सर्व 2014 मध्ये ज्यावेळी आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळी ही नरेंद्र मोदीचं स्वप्न होता। आज लाल किल्ल्यावर बसून आणि नरेंद्र मोदीजी देशाचे जे रेहडी पटरीवाले आहेत त्यांच्याच बाबत बोलतात। त्यांना प्रधानमंत्री रेहड़ी ठेले फुटपाथ पर काम करने वाले साथियों के लिए एक और खुशखबरी आई है। स्वनिधि योजना के जरिए पहली बार इन साथियों को बैंकों से मदद मिलनी शुरू हुई। स्वनिधी योजनेचा लाभ देतात। मुंबई आल्यावर मेट्रोमध्ये फेरीवाल्यांशी भेटतात। मला हे नाही समजत की हे जे तेजेंद्र सिंग तिवाना आहेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आणि आपले एक आमदार आहेत बोरीवलीचे संजय उपाध्यायजी भिकारी सोबत फेरीवाल्यांचा दोघांचा एकत्र करतात की आम्हाला धरणा द्यायचा फेरीवाली आणि भिकाऱ्यांना आम्ही अडवूया। आणि तेजेंद्र सिंग तिवानाजींना जे बोललं आहे त्यांना माफी मागावी लागेल नाहीतर फेरीवाले गप बसणार नाही। मी जे QR कोड हॉकरसाठी जे वाटप चाललं आहे तर ह्या विषयामध्ये नक्कीच राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड नाही आहे आणि ते आम्ही सहन करणार नाही। तर विषय असा आहे की मुंबईमध्ये बहुतेक 99,000 हॉकर्स 2014 आणि 13 मध्ये आयडेंटिफाय केले। त्यांच्याशी पोलीसचे फाईनचे जे डॉक्युमेंट असतील त्यावेळी त्यांच्याकडे किंवा महानगरपालिकाचे पेनल्टीचे डॉक्युमेंट असतील ते घेऊन त्यांना पात्र केलं आणि अपात्र केलं त्या दृष्टिकोनातून। आणि आता जर बघायला गेलं तर जे बांगलादेशी घुसपेट असतात ते मुंबई शहरामध्ये भारतामध्ये ते जेव्हा येतात आणि त्यांना जगायचं असेल त्यांना त्यांचा कामकाज करायचं असेल तर ते प्रायव्हेट कंपनीमध्ये नाही जातात। ते जास्तीत जास्त हॉकर म्हणून स्वतःचा व्यवसाय करतात, कुठे झोपडे बांधतात आणि असे राहतात। तर त्यांना जर आम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि जर तुम्ही बघितलं असेल तर महानगरपालिकामध्ये फेक बर्थ सर्टिफिकेटचा रॅकेट पण काढला आहे आणि तेच जे बांगलादेशी असतात तेच जास्त असं काम करतात। QR कोडचं वाटप हे थांबवावा आणि पोलीसचे पडताळणीचे जे सर्टिफिकेट आहे ते घेतल्यानंतरच तुम्ही हॉकरला हे पुढे जाऊन ते QR वाटप करा। हे गरजेचं आहे, नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे आणि एक स्पेशल टीम किंवा स्पेशल ब्रांच पोलीसला हे काम द्या, पोलीस प्रशासनाला की तुम्ही आयडेंटिफाय करा की हे स्थानिक आहे किंवा हे बांगलादेशी आहे इकडे येऊन मुंबईमध्ये बसले आहे आणि नंतर ते ह्याच व्यापार करून टेरर फंडिंग करणार तर कोण जबाबदार असणार। तर हे विषय आम्ही घेतलाय की हे नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे आणि QR कोड आता थांबवावा। आणि आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीसला पत्र लिहून मुंबईचे आयुक्त देवेंद्र भारतीजींना पत्र लिहून त्यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे। सर्वप्रथम जे संशय व्यक्त केला आहे की जे बांगलादेशी येतात घुसखोर येतात ते मोठ्या कंपन्या जात नाही हे फेरीवाल्यांमध्ये बसतात हे एकदम चुकीची गोष्ट आहे। तेजेंद्र सिंग तिवानाजी जे बोलत आहेत ह्याचा म्हणजे की महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी बांगलादेशांचा सर्वे केलाय। जे महानगरपालिकाचे आधी 99,435 म्हणजे आमचे मुंबई उच्च न्यायालयाचे जे आदरणीय न्यायाधीश महोदय आहेत आदरणीय कमल काथाजी आदरणीय गडकरीजी ह्या लोकांनी बांगलादेशी आहेत म्हणून त्यांचा हे सर्वे करून जे त्यांना QR कोड द्यायला सांगितलंय असं नाही आहे। छानून बिजून जे महानगरपालिकाचे सर्वे झालेले आहेत त्या 99,435 आणि 29,008 फेरीवाल्यांना सर्वे करून दिला आहे। आज जो काही विरोध झाला किंवा जो हरकतीचा मुद्दा घेतला त्याला आम्ही एकदम वेगळा विचार आहे आमच्या पक्षाचा वेगळा विचार आहे। कारण सगळे 99,000 किंवा सगळे 33,000 जे पात्र फेरीवाले आहेत ते काय सगळेच बांगलादेशी किंवा सगळेच पाकिस्तानी नाही आहेत किंवा कुठल्याही एका धर्माला किंवा कुठल्या एका जातीला टार्गेट करणं हे चुकीचं आहे। त्याच्यात 100% जो पोलीस व्हेरिफिकेशनचा जो एक मार्ग होता तो 100% आपण तो राईट आहे। पण सरसकट ते QR कोड वाटायचे नाहीत
आणि किंवा त्यांनी पुढे करायचं नाही, कारण 6 महिने त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्यात काही मराठी आहेत, काही उत्तर भारतीय आहेत, काही सगळ्या समाजाचे आहेत. त्याच्या पाठीशी आज आम्ही आहोत आणि या गोष्टीने कुठे ना कुठेतरी सुरळीतपणे झाले पाहिजेत आणि पोलीस व्हेरिफिकेशन पण झाली पाहिजे या मताचे पण आम्ही आहोत. पण सरसकट वाटायचे नाही ही एक कुठे ना कुठे गोष्ट चुकीची आहे. तेजेंदर सिंग सिवानाजी आपल्या त्या मालाडमध्ये एक बोर्ड लावतात, मदत का ठिकाणा तेजेंदर सिंग सिवाना. अरे कसलं मदत, तुम्ही ऐका तरी खरं. तेजेंदरजी एकदा सकाळी 4 वाजता उठून ह्या मुंबईचे 1,20,00,000 लोक आहेत, त्यांना जरा भाजी पोचून द्या, तेव्हा माहिती पडेल की फेरीवाले किती मेहनत करत आहेत, किती श्रमवीर आहेत. तेजेंदर सिंगजी आणि आदरणीय संजय उपाध्यायची तुमच्याशी विनंती करतो की फेरीवाल्यांबद्दल जे तुम्ही उद्गार व्यक्त केलाय त्याचा माफी मागा, नाहीतर येत्या वेळी महानगरपालिकेत मुंबई पोलीस आणि लोकल पोलीसची परमिशन घेऊ आणि तुमच्या विरोधात आंदोलन करू, हे मी सांगू इच्छितो. नमस्कार.